मित्रांनो, आजकाल एक भयंकर ट्रेंड चालू आहे। कुणीतरी तुमच्यावर खोटा केस टाकतो, जमिनीचा, पैशाचा, कौटुंबिक मालकीचा किंवा फक्त त्रास देण्यासाठी। तुम्ही घाबरता, वकिलाकडे धावता आणि म्हणता, आता मी काय करू? केस चालली तर आयुष्य संपलं। पण थांबा, कायद्यात एक शक्तिशाली शस्त्र आहे जे बहुतेक लोक वापरतच नाहीत। ते वापरलं तर खोटा केस टाकणारा माणूसच कोर्टात अडकतो, त्याला नुकसान भरपाई द्यावी लागते आणि त्याचा केस फेटाळला जातो। ते शस्त्र आहे काउंटर क्लेम म्हणजेच प्रतिदावा। आज या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे काउंटर क्लेम म्हणजे नेमकं काय, ऑर्डर 8 रूल 6 अ आणि CPC ची पूर्ण तरतूद काय आहे, कधी, कशी आणि कसं करायचं, खोट्या केसवर काउंटर क्लेम कसं वापरून वादीला फसवायचं, सुप्रीम कोर्टाचे 2025-26 चे नवीन निर्णय बघा, प्रॅक्टिकल स्टेप्स, सॅम्पल ड्राफ्ट आणि आयडिया, आणि शेवटी तुमची केस कशी जिंकाल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्या आयुष्यात कधीही कामी येऊ शकते। चला सुरुवात करूया। काउंटर क्लेम म्हणजे नेमकं काय? काउंटर क्लेम म्हणजे प्रतिवादी डिफेंडंटने वादीच्या केसमध्ये स्वतंत्र दावा दाखल करणं। साध्या भाषेत सांगते, म्हणतो ही माझी जमीन आहे, तर तुम्ही फक्त म्हणत नाही माझी जमीन आहे, तुम्ही पुढे म्हणता ही जमीन माझी आहे आणि तू माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलंस, मला 5 लाखांचं नुकसान झालं, मला नुकसान भरपाई दे। म्हणजे आता एकाच केसमध्ये 2 दावे चालतात। वादीचा मूळ दावा, तुमचा काउंटर क्लेम हे क्रॉस सूट सारखं काम करतं, पण नवीन केस टाकायची गरज नाही। कायद्यातील तरतूद, ऑर्डर 8 रूल 6 ए CPC। आता हा रूल काय म्हणतो? प्रतिवादी वादीच्या दाव्याविरुद्ध काउंटर क्लेम दाखल करू शकतो। हा दावा वादीच्या दाव्याशी संबंधित असावा किंवा स्वतंत्र असू शकतो, पण वादीच्या दाव्यापूर्वी किंवा नंतर रिटर्न स्टेटमेंट देण्यापूर्वी घडलेला असावा। काउंटर क्लेमचा क्रॉस सूट सारखं मानलं जातं, म्हणजेच कोर्ट एकाच निकालात दोन्ही दाव्यांवर निर्णय देऊ शकतात। काउंटर क्लेम रिटर्न स्टेटमेंट सोबत किंवा त्या आधी दाखल करावा। उशिरा करायचा असेल तर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते, पण इश्यूज फ्रेम झाल्यावर कठीण असते। सुप्रीम कोर्टाने 2025 मध्ये स्पष्ट केलंय, काउंटर क्लेम फक्त वादी विरुद्ध असावा, को डिफेंडंट विरुद्ध फक्त नाही। 2025 चे सुप्रीम कोर्टाचे निर्णय, राजुल मनोज शहा आणि युगल किशोर प्रसाद सो केसेसमध्ये महत्वाचा काउंटर क्लेममुळे खटल्यांची संख्या कमी होते, वेळ वाचतो, पैसे वाचतात। काउंटर क्लेम कधी करता येतो किंवा कधी नाही? आता करता येतो जेव्हा तुमचा वादीवर कायदेशीर दावा आहे, पैसे, नुकसान, मालकी इत्यादी। दावा केस दाखल होण्यापूर्वी किंवा केस चालू असताना रिटर्न स्टेटमेंट देण्यापूर्वी घडला, तो वादीच्या दाव्याशी जोडलेला किंवा स्वतंत्र असू शकतो। आता केव्हा करता येत नाही? इश्यूज फ्रेम झाल्यावर। 2025 सुप्रीम कोर्ट फ्रेमिंग अँड इश्यूज नंतर नाही। 2025 सुप्रीम कोर्ट फ्रेमिंग ऑफ इश्यूज नंतर नाही, फक्त को डिफेंडंट विरुद्ध, म्हणजेच रोहित सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार 2025 च्या केसमध्ये सांगितले, कोर्टाच्या पिक्युनियरी ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर। उदाहरण, 5 लाखांचा दावा 2 लाखांच्या कोर्टात नाही। काउंटर क्लेमचे मोठे फायदे, खोटा केस टाकणारा स्वतः बचाव करतो, त्याला घाबरवतो, वेगळा केस टाकण्याची गरज पडत नाही, एकाच केसमध्ये सगळं संपतं, कोर्ट दोन्ही बाजू एकत्र ठरवते, जलद न्याय मिळतो, तर तुमचा काउंटर क्लेम जिंकला तर नुकसान भरपाई तसेच खर्च मिळतो। खोट्या केसवर सेक्शन 35A CPC आणि CPC वगैरे सोबत वापरता येतं। उदाहरणे बघा। उदाहरण 1, जमीन वाद। एकाने सांगितलं होतं ही 5 एकर जमीन माझी आहे, तर प्रतिवादीनं काय म्हटलं, काउंटर क्लेम केला त्याने की नाही, ही जमीन माझी आहे आणि तू 2 वर्ष अतिक्रमण केलंस तर मला 10 लाख रुपये नुकसान भरपाई दे, अशी एक केस होती। त्यानंतर दुसरी केस सांगते, पैशांचा वाद होता। वादी म्हणतो तू मला 4 लाख देणे आहे, तर प्रतिवादी म्हणतो नाही, उलट तू मला 6 लाख देणे आहे आणि कर्ज व्याज सह दे। म्हणजे अशा केसेस रिअल असतात आणि घडतात सुद्धा, आणि काउंटर क्लेम तिथं उपयोगी असतो। तुम्ही काउंटर क्लेम मध्ये मानसिक त्रास, आर्थिक नुकसान, कोर्टाची खर्च फी मागणी वगैरे करू शकता। कोर्टाने खोटं ठरवलं तर वादीला फटका बसतो। खोट्या केसवर काउंटर क्लेम कसा वापरायचा, स्टेप बाय स्टेप पहा। स्टेप 1, लगेच वकील घ्या, पुरावे गोळा करा। स्टेप 2, रिटर्न स्टेटमेंट तयार करा 90 दिवसाच्या आत। स्टेप 3, त्यात स्वतंत्र हेडिंग काउंटर क्लेम, वादीचा दावा खोटा आहे असं लिहा, तुमचं नुकसान सांगा, मानसिक, आर्थिक वगैरे। त्यानंतर पुरावा जोडा, डॉक्युमेंट्स, फोटो, विटनेस वगैरे। त्यानंतर स्टेप 4, मागणी, मूळ केस फेटाळला,
काउंटर क्लेम मंजूर करावा, इतकी नुकसान भरपाई द्यावी, खर्च वगैरे टाकायचा. त्यानंतर स्टेप 5, कोर्ट फी भरा काउंटर क्लेम प्रमाणे. सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्णय 2026च्या अपडेटनुसार रोहित सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार 2006 मध्ये काउंटर क्लेम फक्त प्लेंटिफ विरुद्ध म्हणजे वादी विरुद्ध, कोर्ट डिपेंडंट विरुद्ध नाही. 2025 युगल किशोर प्रसाद साव केस इश्यूज फ्रेम झाल्यावर काउंटर क्लेम होत नाही. त्यानंतर कोर्ट डिपेंडंट विरुद्ध होत नाही म्हणजेच प्रतिवादी विरुद्ध होत नाही. सुधांशु धुलिया बेंच इंडिपेंडंट काउंटर क्लेम फक्त प्लेंटिफशी संबंधित असावा म्हणजे वादीशी संबंधित असावा. हे निर्णय सांगतात काउंटर क्लेम शक्तिशाली आहे पण योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरा. एक मोठी चूक टाळा. प्रॅक्टिकल टिप्स बघा. चूक, फक्त रिटर्न स्टेटमेंट देऊन काउंटर क्लेम विसरणं, नंतर वेगळा केस टाकावा लागतो. नेहमी विचार करा, मला वादीकडून काय मिळालं पाहिजे, कशासाठी काउंटर क्लेम करायची आहे. मित्रांनो, कोर्टात केस आली म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. कायद्यात प्रत्येक हल्ल्याला उत्तर आहे आणि काउंटर क्लेम हा सर्वोत्तम पलटवार आहे. खोट्या केस आला तर फक्त बचाव करू नका, पलटवार करा. जर तुम्हाला अशी सोपी, कडक आणि प्रॅक्टिकल कायदेशीर माहिती हवी असेल तर कायद्याच्या बाराखडी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तुम्हाला कायदेशीर मदत हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काउंटर क्लेमचा अनुभव आहे का किंवा पुढे काउंटर क्लेम ड्राफ्ट फॉर्मॅट हवा आहे का. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.